अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता 31व्या अध्यायामध्ये आपण पतिव्रतेचा आचार धर्म पाहिला. तर श्रोते हो, आता 32व्या अध्यायामध्ये आपण विधवेचा आचार धर्म सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग 32वा अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, अगस्ती ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतीने पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले. पती निधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे, काय करावे, काय करू नये, म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजून दिला. बृहस्पती म्हणाले, पती निधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे, परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करू नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मूल असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते. पती घरापासून दूर बाहेरगावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही. वैधव्य असलेल्या स्त्रीने विधवेच्या आचारधर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते. वैधव्य आलेल्या स्त्रीने केशवपन करावे, नित्य स्नान करावे, एकभुक्त असावे, एक धान्याचे अन्न खावे. तिने 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यात एकतरी उपोषण करावे किंवा चांद्रयण व्रत करावे. वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फलाहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगविण्यासाठी दूध प्यावे. विधवेने पलंगावर झोपू नये, मंगल स्नान करू नये, अंगाला तेल लावू नये, सुगंधी द्रव्ये, फुले, विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे. भगवान विष्णूंची नित्यपूजा करावी. गुरु असतील तर त्यांच्या संमतीने व आज्ञेने तीर्थयात्रा, उपवास, व्रते करावे. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे. श्रीहरी विष्णूंचे स्मरण करीत माघस्नान करावे. वैशाखात जलकुंभदान करावे. कार्तिकात दीपदान, माघ महिन्यात तीळ व तूप यांचे दान करावे. वैशाखात पाणपोई घालावी. शिवशंकराची पूजा करावी, त्यामुळे अनंत पुण्य लाभते. ब्राह्मणांच्या घरी पाणी पुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावे. अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे. त्याला छत्र पादत्राणे द्यावीत. कार्तिकात सातूचे अन्न खावे. कास्य पात्रात भोजन करू नये. पत्रावळीवर जेवावे. कार्तिक महिन्यात वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदल धान्ये वर्ज करावीत. कार्तिकात घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे व ज्या गोष्टी वर्ज केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे. कास्य पात्रातून तुपाचे दान द्यावे. भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे. माघ महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण, वस्त्रे, घोंगडे यांचे दान करावे. भगवान श्री शंकरांची व श्री विष्णूंची यथाविधी पूजा करावी. श्री शंकरास रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत राहावे. आत्मा वै पुत्र नाम, म्हणजे पतीच पुत्रारूपाने जन्मास येतो हे श्रुतीवचन लक्षात ठेवावे. विधवेने कधीही चोळी घालू नये. पांढरे वस्त्र परिधान करावे. ही पुण्यकृत्ये दिवंगत पतीला नरकापासून वाचवितात. बृहस्पतीने अगस्ती ऋषींच्या आश्रमात सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला. मग तो तिला म्हणाला, मी तुला 2 मार्ग सांगितले आहेत, सहगमन करणे किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करणे. तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्यात धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करीत राहा. दोन्हीचे पुण्य सारखेच आहे. त्या ब्रह्मचारी तपस्व्याने असे सांगितले असता ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली, यती महाराज, मी खूप लांबून येथे आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातील कोणीही नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत, मला सदुपदेश केलात. तुम्ही खरोखरच माझे बंधू वडील आहात. तुम्ही मला 2 मार्ग दाखविलेत, पण विधवा म्हणून जगणे मला झेपणार नाही. कारण पती नसताना लोक माझी वाईट निंदा करतील, मला नको ती दूषणे देतील. मला वैधव्याने जगणे नकोसे होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल. मी सती जाण्यास तयार आहे. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला,
तुझी इच्छा असेल तसे कर. तू मोठ्या आशेने श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे वाईट वाटते. पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे? जे विधिलिखित आहे ते टळत नाही. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे ते ठीक आहे, पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते. म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्री गुरूंचे दर्शन घे. त्या स्त्रीने ते मान्य केले. त्या ब्रह्मचारी तपस्व्याने तिच्या कपाळी भस्म लावले. तिला 4 रुद्राक्ष दिले व सांगितले, 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध, 1 रुद्राक्ष त्याच्या प्रत्येकी दोन्ही कानांना बांध. श्री गुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात. ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवान दे. ब्राह्मणांना दक्षिणा दे. मग श्री गुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर. असे सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासा झाला. मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले. तिने स्नान करून सौभाग्यालंकार व वस्त्रे परिधान केली. कपाळी हळद कुंकू लावले. त्यानंतर लोकांनी तिच्या पतीचे प्रेत नदीच्या काठावर नेले. मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या. त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढ निश्चय पाहून इतर सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या. या पतिव्रतेने आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी हो असे त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्यवायने दिली. सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली, मी आता माहेरी जात आहे. मला प्रेमाने निरोप द्या. माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका. त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील. आम्ही भीमा तीरावर श्री गुरूंच्या जवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा. येथे श्री गुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असे माझ्या सासू सासऱ्यांना व आई वडिलांना सांगा. मग तिने आपल्या पतीच्या कानांवर प्रत्येकी 1 व गळ्यात 2 रुद्राक्ष बांधले. श्री गुरूंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली. त्यावेळी श्री गुरु अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते. तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्री गुरूंनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. श्री गुरूंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, स्वामी तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात? अहो, या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांपाशी आली आहे. त्या लोकांनी असे सांगितले असता श्री गुरु म्हणाले, हे कसे शक्य आहे? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत येथे आणा. आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्री गुरूंच्या समोर ठेवले. श्री गुरु म्हणाले, ते प्रेत सोडा, त्याचे कपडेही काढून टाका. लोकांनी तसे केले असता श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले. श्री गुरूंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला. त्याने इकडे तिकडे पाहिले. आपण नग्न आहोत. आपल्याभोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे. हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहे हेच त्याला समजेना. त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले, हा सगळा प्रकार काय आहे? मी कोठे आहे? हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत? तो ब्राह्मण असे विचारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व हकीकत त्याला सांगितली. मग ती दोघे श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. अहो श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात. कृपा सागरा, आमचे रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य वेशात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्री चराचरात तुम्हीच आहात. आता आमचे रक्षण करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आता आम्हाला जन्ममरण नको. तुमची ज्यांच्यावर कृपा होते त्याचे 4ही पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्या ब्राह्मण पती पत्नीने असे स्तवन केले असता प्रसन्न झाले श्री गुरु त्यांना म्हणाले, आता कसलीही चिंता करू नका. तुमच्या सर्व दोषांचा रोगांचा परिहार झाला आहे. तुम्ही पूर्णायुषी व्हाल. तुम्हास अष्टपुत्र होतील. तसे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. याच वेळी तेथे असंख्य स्त्री पुरुष जमले. ते आनंदाने श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तेथे असलेला हीनबुद्धीचा ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला,
सर्व वेदशास्त्रे पुराणे सांगतात की विधिलिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला? त्यावर श्री गुरु म्हणाले, मी सांगतो ते नीट ऐक. या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्षे आयुष्य या जन्मी त्याला मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी 30 वर्षे मागून घेतली. श्री गुरूंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः आश्चर्यचकित झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्री गुरूंच्या ठायी आहे हे पाहून सर्व लोक श्री गुरूंना वारंवार वंदन करू लागले, त्यांचा जय जयकार करू लागले. मग सर्वजण श्री गुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले. या प्रसंगाने श्री गुरूंची कीर्ती 10ही दिशांना पसरली. मग त्या ब्राह्मण पती पत्नींनी संगमात स्नान करून श्री गुरूंची यथासांग पूजा केली, मोठा दानधर्म केला, श्री गुरूंची मनोभावे आरती केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली, ती मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील पतिव्रतेचा आचारधर्म नावाचा अध्याय 32 येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.